भाजून घेतले ते बघा, हे सुंदर असे गहू भाजून घेतलेत, एकदम कुरकुरीत असे गहू झाले ते. कारण का होतं, आपण नेहमी गव्हाच्या पिठाचे लाडू करायला जातो आणि मग ते एकतर आपण गिरणीतून आणलेलं पीठ बारीक असतं, मग ते लाडू भाजायला वेळ लागतो, म्हणजे पीठ भाजायला वेळ लागतो. मग मी असे गहू पूर्णपणे भाजून घेते, जवळजवळ लाह्या फुटतील असे गहू पूर्णपणे भाजून घेते. आणि मग त्याचं असं हे बघा, हे मिक्सरवर किंवा चक्कीवर केलं तरी चालतं, पण असं थोडंसं रवाळ पीठ करून घेते. आणि मग हे असं रवाळ पीठ आपण केलं की त्याचे लाडूही छान होतात, खसखशीत असे, आणि करायला भाजायलाही कमी पडतं. बरं, हे पीठ दुसरं म्हणजे ह्या पिठापासून आपण हे पीठ दूध गूळ घालून सुद्धा खाऊ शकतो. हे पटकन भूक लागली आहे तर 2 चमचे पीठ घातलं, दूध घातलं की आपण तसंही खाऊ शकतो. असे हा गहू भाजून घेतले की त्याचं खूप फायदे. ह्याच्यापासून मी तुम्हाला सातूचं पीठ पण करून दाखवणार आहे, ते पण नंतर तुम्हाला दाखवते. असे छान मात्र गहू असे रंग बदलेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे खमंग वास पण खमंग येतोय त्याचा, आणि लाडूही छान होतात, एकदम पटकन होतात लाडू. साखर घालून हवे साखर घालून, गूळ घालून हवे गूळ घालून, आपल्याला हवे त्या प्रकारात आपण लाडू करू शकतो आणि सोप्या पद्धतीनं लाडू होतात झटकन. गहू भाजून त्याच्यापासून मेथीचे लाडू करणार आहोत. थोडी मेथी, ड्रायफ्रूट असं सगळं घालून मी लाडू तुम्हाला करून दाखवणार आहे. प्रथम मी गहू भाजलेले दाखवलेत तुम्हाला, आणि मग भाजलेत त्यानंतर हे अगदी गुळगुळीत न करता असे थोडं सरसरीत असं पीठ मी मिक्सरवरच काढून घेतलं आहे. आणि त्या पिठाचे तर मी तुम्हाला मुळात काय, आता गहू भाजून घेतल्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला भाजायला जास्त वेळ लागणार नाही, त्याच्यामुळे आपलं हे पटकन होऊ शकेल. आणि त्याच्यात मी थोडी मेथी घालणार आहे, हे ड्रायफ्रूट आहेत, हा गूळ आहे आणि हे तूप आहे. गूळ हा आपल्या अंदाजानं घालायचं, ज्याच्या घरात जास्त गोड हवं असेल त्याने जेवढ्याच तेवढा पण घालतात, काहींना कमी हवं असेल तर तसं घालायचं. आता आधी पहिल्यांदा मी काय करणार आहे तर तूप गरम होत ठेवणार आहे. आता आपण पहिल्यांदा काय करणार आहोत, तूप तापत ठेवणार आहोत. साधारण हे 2 वाट्यांपेक्षा थोडं जास्त पीठ आहे, पण मी हे 1 वाटी तूप घालणार आहे. आणि आपले लाडू कसे स्मूथ असे झाले पाहिजेत. तर मी याच्यावर हे पीठ घालणार आहे आणि चांगलं खमंग, मुळात हे पीठ भाजलेलं आहे त्याच्यामुळे कमीच भाजायला लागणार आहे आपल्याला. याच्यात आपण वेलची घालू शकतो, जायफळ घालू शकतो, सुकं खोबरंसुद्धा भाजून आपण त्याच्यात घालू शकतो. याच्यात खूप प्रकार करता येतात, जे आपल्याला आवडेल ते आपण करावं. आणि मी आत्ता काही खोबरं वगैरे घालणार नाही, हे फक्त ड्रायफ्रूट, गूळ, मेथी आणि हे गव्हाचं पीठ आणि वेलची पावडर घालणार आहे, एवढंच घालणार आहे. ते भाजायला घालते. तर आपण छान भाजून घेऊया. मुळात भाजलेलं असल्यामुळे थोडाच वेळ भाजायला लागणार आहे, हलकंच आहे पीठ झालेलं ते. काय, एकदा भाजलेलं पीठ असलं की मग आपण त्याच्यात जरा तुपावर परतलं आणि गूळ घातला, गरम असतानाच गूळ घालायचा, म्हणजे तो गूळ बरोबर पिठाबरोबर विरघळतो, पाक करायला लागत नाही. असे हे लाडू. याच्यात पोहे सुद्धा भाजून चुरून टाकले किंवा तळून चुरून टाकले तरी चालतात, डिंक चालतो, जे काय घाललं ते चालतं. हे बघा किती खमंग रंगच छान दिसतोय त्याचा. पांढरे लाडू नाही करायचे, खमंग असे लाडू, नाहीतर मग ते पीठ कमी भाजलं की लाडू खमंग होत नाहीत, पांढरे होतात. त्यामुळे आपल्याला गुळाचे आणि खमंग असं करायचे. हे भाजून होत आलं की मी त्याच्यात मेथी पावडर टाकणार आहे, म्हणजे तेवढ्यावर ते भाजते बरोबर. पूर्वी मेथीचे लाडू करून ठेवायचे, म्हणजे अगोदर 4-8 दिवस मेथी तुपात भिजत घालून ठेवायची आणि नंतर ते करायचे. विशेषतः बाळंतिणीला लाडू करताना तसे करतात आणि ती मेथी पण जास्त घालतात. आपलं हे जवळजवळ भाजून होत आलंय पीठ, तर ह्याच्यात ही मेथी पावडर टाकणार आहे. ड्रायफ्रूट सुद्धा सगळे तळून भाजून घेतलेले आहेत, भाजून भरडून घेतलेले आहेत तुपावर. मी अगोदर भाजले होते त्याच्यामुळे ते तुम्हाला दाखवले नाही आहे.
तुपावर भाजून भरडून घेतलेलं आहे. ते पण आता मी पीठ उतरलं की घालणार आहे खाली. आपलं सुंदर झटकन होणारे लाडू आहेत. पीठ भाजून घेतलेलं असले की, गहू भाजून घेतलेले असले की हा लाडू झटकन होतो. खमंग असं भाजून झालेलं आहे. तर मी ते खाली उतरणार आहे. मी गॅस चालवून टाकणार आहे आणि खाली उतरणार आहे. आता हे सगळे ड्रायफ्रूट मी आत टाकून ठेवणार आहे. त्यानंतर हा गूळ घालणार आहे. गूळ एकदम किसून घेतलेला आहे छान. फक्त तो जसा लागेल तसा घालणार आहे, एकदम घालणार नाही आहे. कारण तो चिकट गूळ आहे, आपल्याला समजत नाही, अंदाज कळत नाही त्याचा. त्याच्यामुळे लागेल तसा घालणार आहे. आधी ढवळून बघणार, चव बघणार आणि मग घालणार. आता या गरम पिठामध्ये हा गूळ व्यवस्थित विरघळला जातो आणि आपले लाडू छान होतात. चेपून ठेवलं पीठ वर, त्याच्यात तो गूळ बरोबर विरघळतो. मग हातानं मळायचं आणि लाडू करायचे. हे बघा, असा गूळ आपण सगळा तो गरम पिठात तो होतो, विरघळतो. आणि वळताना वाटलं तर थोडं तूप घालायचं, पण लागणार नाही. थोडं जायफळही मी याच्यात किसून घालते, म्हणजे वास छान लागेल गुळाचं असल्यामुळे. तर खाऊन बघायचं आणि आपण गूळ हवाय का ठरवायचं. लाडू आपला व्यवस्थित होणार आहे. वाटलं तर थेंबर घालं तूप, पण नाही लागायचं. फक्त गोड बघायचं. जरा गरम आहे अजून. आता आपण लाडू वळणार आहोत. शक्यतो एका साईडचे होतील असं बघायचं. वर काजूगर बदाम काय हवं तर लावायचं. आत घातलेलं आहे. वर हवंच आहे असं नव्हे. हे बघा छान वळले जात आहे. मस्त. आता आपण लाडू वळून घेणार. शक्यतो एक साईडचे होतील बघायचं. हे लाडू बसायचा काही संबंध नसतो, व्यवस्थित होतात. तूप आधी बेताचंच घालायचं, लागलं तर परत आपल्याला घालता येतं. करायला सोपे, टिकाऊ, खराब होत नाहीत. खोबरं एवढं घातलं तरच खराब होतात, नाहीतर काय खराब व्हायचा प्रश्न नाही गव्हाचे असल्यामुळे. आणि परत पौष्टिक गूळ आणि गहू, तूप, साजूक तूप आहे. तर आपण सगळे वळून घेऊया. असे आपले हे गव्हाच्या पिठाचे गहू भाजून केलेले आणि मेथी घालून केलेले लाडू खाण्यासाठी तयार आहेत. आता हे मी कसे केले, गहू भाजून घेतले, ते दळले, ते सगळा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला एक लाडवांचा व्हिडिओ दाखवलेला आहे. रव्याचे लाडू दाखवलेले आहेत, मुगाचे दाखवलेले आहेत, ते सुद्धा माझे व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा.
आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जवळ असलेलं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या रोज येणाऱ्या नवीन रेसिपी मिळू शकतील. त्या पहा, मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद.